उपमन्यान् पवित्रो अननायां पुटेषु भवव्याप्तेषु तां भवभागवते पुराणे अध्याय हरये नमः। गोडवाणीची तप। पुढे भरत ऋषभदेव अशी गोडशी चरित्र झाली। असंच वाणीवर प्रभुत्व असलेला एक व्यक्ती थोडासा पाय घसरला। त्या व्यक्तीचं नाव आहे अजामिळ। महाराजजी प्रचंड विद्वान होते अजामिळ। खर तर पूर्वीची भागवतकार अजामिळांना एकेरी कधीच बोलायचे नाही, अजामिळ महाराज म्हणायचे। कारण त्यांना भान होतं की अजामिळ हे वेदसृष्टीतले किती पारंगत होते, कर्तल होते। वेद अजामिळाला कर्तल होते। आणि एक शास्त्र माहिती का, वेदानिंदी तो चांडाळ। जो वेदाची शास्त्राची पुराणाची निंदा करतो तो चांडाळ म्हटले त्याला। अजामिळ हे प्रचंड विद्वान व्यक्तिमत्व होतं। मोठ्या लोकांच्या मनानुसार अजामिळ देवमान्य होते, अजामिळ संतमान्य होते आणि अजामिळ लोकमान्य सुद्धा होते। या तिन्ही गोष्टीनं मान्यता प्राप्त असलेली अजामिळ होती। पण एवढ्या परमउच्च शिखराला गेलेला माणूस एक साजूकशी सुगडी साधारण मूर्खाच्या भांडणात पडले। मूर्खाच्या भांडणात काय होतं माहितीये का, सज्जन माणसानं दुर्जनाचं सानिध्य टाळायचं असतं। केवढा जरी फायदा असेल तर दुर्जनाच्या घरी थांबायचं नाही। संगत सज्जन की करले, सज्जनांच्या संगतीत राहायचं, दुर्जनांच्या नाही। दुष्टाला मदत सुद्धा करायची नाही। दुर्जनाच्या संगतीत राहिल्यावर काय होतं माहितीये का, एकदा राजहंस आणि राजहंसाची पत्नी फिरायला गेली। चिमण्या फिरायला गेल्या, कावळे फिरायला गेले, बगळे फिरायला गेले। मग महाराज राजहंसानं का नाही फिरावं, राजहंस तर राजहंस आहे। हे दोघं पती पत्नी फिरायला गेले, पण चुकून यांचा मुक्काम कावळ्याच्या घरी झाला। राजहंस म्हणला यांच्याकडे मुक्काम नको ग, पण बाई म्हणली उंच घर आहे, कावळ्याचं घर लय उंच असतंय। आणि आपल्याला त्रास होणार नाही, आपण यांच्या घरी राहू। नवरा तरी म्हणला, राजहंस म्हणला अगं प्रिय नको ग नको, पायंदळ भाला। आमच्याकडे मी घोडी एक विकत आणली, त्याच्यानंतर चांगली घोडी होती माझ्याकडे, ती एका आजारात वारली। शेतीत जासाठी घेतली होती, कधी मधी बसायची, लोक कोणताही शोक करतात घोडी। त्याच्या अगोदर एक घोडी आली, त्यानं सांगितलं महाराज जी बहुत बढ़िया बछड़ी है। ते भाषा गिशा त्याची हो मारवाड पंथातलं होतं ते तिकडचं, बहुत बढ़िया बोले लेके जाओ। ती घोडी आणली, त्या घोडीला पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, आनंद वाटला त्याला। 11,000 रुपये इनाम द्याला। काय घोडी जोरदार आहे, पण घोडीला एक खोड होती, त्याचे पैसे दिल्यावर कळाली ती घोड बोरी खालून गेल्या, ती मुद्दाम लगाम आखाडा तरी लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती। मला उडी टाकता आली, त्यावेळेला अपघात नव्हता माझा, मी उडी टाकली म्हणून तोंड वाचलं, नाहीतर त्या बोरीच्या काट्यानं सारे तोंड वरबाडून गेलं असतं। अशा घोडीवर बसण्यापेक्षा पायी चाललेलं बरं। म्हणून बापसाहेब मालक म्हणायचे, माफ करा बरं मोठ्यांचं वाक्य सांगतोय, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला, नावकुसळ बायकोशे हिदवा भाला। आणि तुम्ही बी टाळ्याच वाजवायला का याला? कशा हुशारेत पान यायचे, वायर बिलकुल भ्रष्ट नाही यायचे, काय नाही लूज येते।
मुंगळे एरवी हिशोबात नसतील, मुंग्या रांगेत चालत्यात. माझ्या माईंनो, पतीपेक्षा मोठा देव कोणताच नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या पतीचं दर्शन घेणारी स्त्री तिची पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकावर सत्ता असते. एवढी मोठी शक्ती आहे माझ्या माईंनो तुमची. तुम्ही इकडं तिकडं आडी अडचणीत वळचणीत हात घालून साधना करत जाऊ नका. सगळ्यात मोठी साधना ती आहे. कावळ्याच्या घरी राजहंसानं आणि त्याच्या पत्नीनं मुक्काम केला. सकाळी आटपल्याच्या नंतर आता कावळ्याच्या घरचं काय राजहंसाला खाताच येत नव्हतं. राजहंस चारा मुक्ता फळे आणि कावळे ढोपरा, कंकर तितिरा. तितीर नावाचा पक्षी खडे खातो आणि कावळे जखमा झालेली जनावरं शोधित असतात. कुठल्या जनावराला जखम आहे त्याच्यावर तर रक्त शोषण करतात कावळे. आणि राजहंसाला ती घाण आवडत नाही ना. मग राजहंसानं आपलं बाजूला स्नानगिन आटपलं, कावळ्याला रामराम घातला, येतो म्हणले. पण कावळा म्हणला एकटाच जाय. राजहंस म्हणला एकटा म्हणजे माझी पत्नी तुझी नाही म्हणली, माझी आहे. मग राजहंसाची पत्नी हापकुली. ती म्हणली बाई किती घाण, तुला रात्री सांगत होतो हा लय नालायक आहे, पण तुला कुठं कळालं याचं घर लय उंच आहे, एसी लावलेले येतात, कूलर लावलेले येतात, हो 1.5 लाखाची गादी आहे, काय आता फुकून घ्यायचं काही घर आपल्या अंगावर पाडून. नाही म्हणे. राजहंस हुशार होता, त्यानं वकील लावला. राजहंसानं वकील लावल्यावर कावळ्यानं वकील लावला. पण कावळ्याचा वकील म्हणला आता कसं आहे, केस आली म्हणून घेतो, पण राजहंसीन ही राजहंसाची पत्नी असती, कावळ्याची नसती. तर कावळा म्हणला काय फीस घ्यायची तर घ्या, पण केस आपल्यासारखी झाली पाहिजे. वकील म्हणला केस जिंकणं शक्य नाही. मी तुम्हाला एकांतात सांगतो, केस घेतली, मी वकील आहे, कारण कोटच काळा घातलाय, केस घेतो, पण राजहंसीन कावळ्याची पत्नी होत नसते. ते म्हणला वकील साहेब पैसे तर देतोच, पण अजून 4 दिवसाला महालय सुरू होणार आहे, म्हणजे पितृपंधरवाडा. तुमच्या घरात कोण कोण मेले? वकील म्हणला मेवणी मेली, एक साडू मेला, माझी आजी मेली, माझे वडील मेले, माझी आई मेली, माझे आजोबा मेले. मग एक करा, तुम्हाला पाहायला भेटले का? नाही. मग माझ्यात तुमचे पूर्वज दाखवायची ताकद आहे. वकील म्हणला जीवनात पैसे किती कमीता येतील, पण मेलेले बायबाप पाहायचेत ना. लय दिवसापासून मेवणी पाहिली नाही, मेल्यापासून चित्रातच पाहिली, आणि ती आता जित्ती पाहायला भेटणार आहे. काय साडू होता बापा 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 बापा. हा, त्या साडूनं माझ्यासाठी कुक्कुट पालन केलं, आणि तो साडू गेला, आणि तो साडू आता महालयात बघायला भेटणार आहे. एवढा जर कावळा आपल्याला साडू सगळे दाखित असेल तर वाटेल ते प्रयत्न करू, पण केस मात्र कावळ्याची जिंकू. आणि कावळा जिंकला. जिंकला ना बाबू महाराज, कावळा जिंकला. कावळा जिंकल्याच्या नंतर राजहंस दुःखी झाला. पण राजहंसीन कावळ्याला म्हणली ठीक आहे, न्याय जर तुमच्या बाजूनं लागला असेल तर मी तुमची पत्नी होऊ शकत नाही, पण आता न्यायदेवतेनं तुमच्या बाजूनं कोल दिलाय, वकिलाने इतके पुरावे सादर केलेत, मी तुमची पत्नी झाले, पण मला तुमच्या घरचं खाता येत नाही ना, मी जगन कशी? कावळा म्हणला लोकाला कळायपुरती झालीस ना, ह्या दरवाजानं आलीस, मागच्या दरवाजानं वापस जाय. मुक्ता फळं कुठून आणू? अरे मी खराब झालेल्या जनावराचं, जखमा झालेल्या जनावराचं रक्त पेणार आहे, तुला कुठून मुक्ता फळं आणू? जाय मागच्या दारानं. पण वकिलाला सांगितलं ना आपल्या बाजून लढो. ते म्हणले ते खरंय. राजहंसीन मागच्या दारानं गेली, वकील पुढच्या दारानं. आपला साडू कुठे आहे? आपली मेवणी कुठे आहे? पहिलं विचारलं, मायबाप नाही विचारले, असा वकील उचल्या. नंतर म्हणला आपली आजी कुठे आहे, आजोबा कुठे आहेत, आमची आई कुठे आहे, आमचे वडील कुठे आहेत? कावळा म्हणला उजडू द्या, उजाड्यावर दाखितो. आणि उजाड्याच्या नंतर कावळा एका भिंतीवर बसला, आणि त्या भिंतीच्या कडेला गटार होतं, म्हणजे नाली होती.
आणि त्या नालीमध्ये 6 शेपटीच्या आळ्या होत्या. शेपटीच्या आळ्या कळतात ना तुम्हाला? पांढऱ्या असतात शेपटीच्या आळ्या. धरा वाटतात का त्या कशात होत्या देवा? घाणीत, गटारीत. तर कावळ्यानं सांगितलं ही जी तरतर करायली काळी ही तुझी मेवणी आहे. हो. आणि नालीतून जे वरी चढायलाय का तिथं कोंबड्याचं पग पडलेलं होतं. त्या कोंबड्याच्या पखाव बसलाय का हा तुझा साडू आहे. आणि वंशजाला पाहिल्यावर 4 आळ्या एका कोपऱ्यात लपल्या. त्या आजी, आजोबा, वडील आणि आई. तर वकील म्हणला कावळे दादा नालायक आहेत का तुम्ही? माझे आई वडील नरकात कसे जातील? बोला बापू. लोभावरी ठेवणी हेत करे असत्य न्याय नेत त्याच्या पूर्वजा नरकी होती किडे जाण. मी नाही सांगत. लोभावरी ठेवून हेत असत्य करी न्याय नीत त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जा. असत्यता नसावी. म्हणून पवित्र राजहंसाला मूर्खाच्या संगतीत गेल्यावर काही वेळापुरता त्रास. अजामेळ हे भक्तीतले राजहंस होते. महाराज त्यांच्या जिभेवर सरस्वतीचं अधिष्ठान होतं. याच्या पलीकड गुरुवर्य माधव महाराज मगर म्हणायचे, प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व आमच्या परिसरात. त्यांच्या मुखारविंदातले एक वाक्य ऐकलं. आजामेळ महाराजांचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती. सरस्वती विद्येची देवता कंठ शेकायला यायची. एवढे विद्वान आजामेळ. पण मूर्खाचा वाद मिटवायला गेले. सहज त्या बाईला म्हणाले काय अशा मूर्खांकडे राहती, जाऊ कुठे? मला आई वडील नाहीत. ये तुला लेक म्हणून सांभाळी. आणि आजामेळानं त्या अनिष्ट स्त्रीला घरी नेलं. अनिष्ट होती, नष्ट होती. विचारानं बरं. माझ्या माईंनो, तुम्हाला सर्वोच्च पदवी आणि श्रीमंत पदवी का दिली माझ्या संप्रदायानं? राज्य, राणी व संपत्ती कशा करता? कारण या पवित्र देशातली स्त्री, आचरणानं शुद्ध असलेली स्त्री ही देशातली संपत्ती ठरू शकते. आचरणाने. आणि आचरण भ्रष्ट असलेली स्त्री हिला जार कुटिलाची उपमा आहे. आणि आचरण भ्रष्ट असणारी स्त्री तिच्या पोटाची उदरनिर्वाह व्हावा म्हणून तिला लेक समजून आजामेळानं आपल्या घरी प्रवेश दिला. पण पुन्हा एकदा ऐका, चुकीच्या माणसांना काहीच सहन करता येत नाही. श्रीमंती टिकवता येत नाही बाबा, वैभव टिकवता येत नाही, प्रतिष्ठा टिकवता येत नाही. हे मोठ्या दिव्यासारखे फडफड करणार आणि सकाळच्याला इजून जाणार. एक साध्या भाषेमध्ये त्याला अग्या नावाचं किडू म्हणतात आणि पुराणाच्या भाषेमध्ये त्याला खद्योद्गत म्हणतात. ते शेपटीकून चमकत आहे. ते किडा शेपटीकून चमकत आहे. आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या मराठवाडी चिमण्या त्या खद्योद्गत नावाच्या किड्याला पकडतात. त्यांच्या त्या खोप्यामध्ये चिखल नेऊन लावतात आणि चिखलामध्ये त्याचं तोंड रुतवतात आणि त्याची शेपटी चमकतच राहते. त्यांच्या घरात त्याचा प्रकाश पडतो. इतक्या चिमण्या हुशार. मग ज्या खद्योद्गताला चिमण्या धरत्यात ते खद्योद्गत किती फुगीर माहितीये का? त्या सगळ्या आग्या नावाच्या किड्यानं, खद्योद्गत नावाच्या किड्यानं पूर्वेकडे शेपटी केल्या
आणि पश्चिमेकडे तोंड केले. तर त्यांच्यातले मथारे जे किडे होते का ते म्हणले, अरे इकडं तोंड कस काय केले? म्हणले आज सूर्याला उगूच द्यायचं नाही. त्यांच्या पूर्वजांनी सांगितलं, माग बघा, प्रकाश त्याचाच आहे, तुमचा नाही. खद्देवते फुलविले रवी पुढे रुंग, साक्षी तव जग उभयना, साक्षी तव जग उभयना. खद्देवते फुलविले रवी पुढे. जे रेंगीला घोडे होते का बगीला, त्या घोड्याला आणि बैलाला दूध प्याला होतो. हिला ताका संगा चांगलं पचवण्याची ताकद असली पाहिजे. नाही पचलं तिला. एक दिवशीचा सूर्याचा प्रकाश पहाटेचा पाहला. त्या पहाटेच्या प्रकाशामध्ये तो महात्मा देवकर्मा करता बाहेर निघाला. प्रातान्विनियोगेन देव काला प्रविष्टतो भास्करो तेजो किरणायं गंगोदकं भवास्वी. साधने करता निघालेला महात्मा आहे. पहाटेची वेळ आहे. घरातला विधी पूर्ण आटपला, देवपूजा केली, सगळं काही केलं आणि गंगेच्या तीरावर तर्पण करण्याकरता निघालेला महात्मा जाता जाता समोर उभं राहिली. महाराज बोला, मी तुमच्याकडे हे सुखाची चोजली पूर्ण करण्याकरता आले नाही. मग काय पाहिजे? माझ्याकडनं काय कमी पडतंय? माझी धर्मपत्नी असेल, माझ्या कुटुंबातले लोक तुला काय अडचण देतात? काही नाही. मला हे काही शास्त्र पुराण हे तुमचं कथन सांगू नका. मी तुमची धर्मपत्नी म्हणून आले. लोहाचिया रसे मिनलिया श्रवण इंद्रिये, म्हणजे बुजले श्रवण इंद्रिये. तापलेल्या लोखंड तुम्ही जसं जसं तापवता का त्याचा रस तयार होतो, रस. आणि तापलेल्या लोखंडाचं पाणी कानात टाकल्यावर स्वामीजी किती त्रास होत असेल बाबा, किती त्रास होत असेल बाळकृष्ण बाबा. तितका त्रास आजामेळ महाराजांना ती स्त्री बोलल्याच्या नंतर झाला. हो बाहेर हुशार होती बाई. आणि तुम्ही अजून बी एक लक्षात घ्या, चुका करणारी माणसं बोलण्यात फार पटाईत असतात. तिनं सांगितलं, मला जर बाहुबळानं तुम्ही काढून दिलं तर जगामध्ये मी शंखध्वनी करीन की आजामेळानं माझ्या शरीरावर अन्याय केला. आणि चाली गोड असते. आजामेळ एक निष्पाप व्यक्तिमत्व होतं, निष्पाप निष्कलंक व्यक्तिमत्व. काय होतं देवा, कधी कधी मागचा ठेवा माणसाला घातक ठरत असतो, घातक ठरत असतो, घातक ठरत असतो. एक लक्षात ठेवा, समाजामध्ये चुकीचं वागणारी माणसं जर चांगली होत असतील तर असं समजायचं पूर्वजांचं पुण्य शिल्लक आहे. आणि आपण किती चांगलं वागून जर आपल्याला अडचणी येत असतील तर आपलं मागचं गट थोडं चुकीचं आहे. तो या भावा सापडला. एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला? वडिलांनी अमक्या अमक्या गोष्टीसाठी रोडच्या कडेला 1 कोटी रुपये एकरची जमीन, 15 एकर आहे, त्या जमिनीचा भाव झाला 3 कोटी रुपये. 15 तरी 45 कोटीची जमीन आहे. पण वडिलांना त्या जमिनीवर असं काही कर्ज काढलं होतं, ती व्याजा सगट 10 कोटी झाली. फेडायला कोणाला आलं ते कर्ज? बाप मेल्यावर पोराला. ते फेडावं लागेल का नाही? त्या जमिनीवर कर्ज आहे ना. आणि त्याच मुलाच्या चुलत्यानं एका ठिकाणी प्राप्त केलेला भूखंड इकून त्याचे पैसे बँकेत टाकले, त्याचे याजा सगट 35 कोटी झाले. पोराला माहीतच नाही. बँकेचे लोक नाव हुडकीत आले, हा चेक आहे, फार दिवस झाला आमच्या बँकेत होता, हे तुम्ही उचलून घ्या. बापानं कर्ज जरी केलं तरी पोराला फेडायचं आणि बापानं बॅलन्स जरी कमवलं तरी पोराला भोगायचं. कर्ज नाम पाप आणि बॅलन्स नाम पुण्य. फेडावंच लागणार आहे, फेडावं लागतंय. मला सांगा, सर्वोच्च न्यायालयानं मुक्त केलं
पण पंढरपुरातल्या कोर्टानं मारलंच. हे कोर्ट आंधळ नाही. हा ह्या कोर्टात अफरातफर चालतच नाही. हे कोर्ट म्हणजे धारवाड काटा, तुमच्या काट्यापेक्षा बी मोठा. धारवाड काटा कशाला म्हणायचे? गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, 2 एकाच वहीचे पानं घ्यायचे, एका पानावर पेन्सिलची रेघ मारायची, पेनची नाही, पेन्सिलची रेघ मारायची, आणि एका पानावर मारायची नाही. 2 पारड्यात टाकायचे. ज्या पानावर पेन्सिलची रेघ मारली ते पारड खाली जाते, म्हणजे पेन्सिलची रेघ सहन करीत नाही, त्याला म्हणायचं धारवाड काटा. तो काटा पंढरपुरातल्या मालकाचा आहे. सावधान. हो, इकडं तिकडं कुठेही घुस जाऊ नका येसन तुटलेल्या बैलावानी. ते शिंगच कापून घेत आहे. अवघड काम आहे त्याचं. सावधान. त्यानं मोठ्या मोठ्याच्या यशनी तोडून घेतल्या. मला सांगा, ब्रह्मदेवा इतका चतुर जगात कोणी असेल? नाही 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 नाही. आपल्या देशाची संख्या किती घरण? जर आता लोक संख्येचे मोजमाप केलं तर बाळकृष्ण बाबा, गुरुवर्य स्वामीजी 150 कोटी लोक, त्याच्या पुढे भरतील 4-5. या देशाची संख्या भरण 150 कोटी. पण 150 कोटी लोकांच्या अंगठ्याला गिरगावकराचा अंगठा जुळत नाही. जागा किती मोहन बुवा? पण एवढ्या जागेमध्ये 150 कोटी बदल केले. 150 कोटी बदल केले. हे फक्त ब्रह्मदेवाला करता येते. जगात अशी मातीची गाडगे करणारी कुंभारदादा खूप असतील, पण कुंभारदादानं जर गाडग्याला छिद्र पाडलं, ते फक्त अक्षय तृतीयाच्या गाडग्यालाच पाडता येते. ते पण खालून नाही वरून बी नाही, मध्यभागी. तृतीयां विद्य पर्व कालायां धर्मनिरपेक्षस्ततेवच पितृआर्जित भवं मत्कुंभान् मध्यासुरेषु नैवं गिरगावकर लिखितं नैवं गांजा कसम लिखितं. हे अक्षय तृतीयाच्या दिवशी जे मडकं आणतात त्याला आडवं छिद्र असते, वरून नाही खालून नाही, आडवं. ते घरी ठेवल्याच्या नंतर कशावर ठेवायचं नाही, आरासू द्रव्य राशियाम, ज्वारीची गव्हाची तांदळाची रास, आणि त्याच्यावर ठेवायचं असतं. ते अक्षय तृतीयाच्या दिवशी आणत असतात. कुठं जरी छिद्र पाडलं तर गाडग्यात पाणी राहत नाही. ब्रह्मदेवाने उभी टाकी तयार केली आणि तिला 9 छिद्र पाडले, मनान पाणी बाहेर येत नाही. ही 9 छिद्राची टाकी. काय चतुर ब्रह्मदेव. पण या ब्रह्मदेवाच्या विरोधात हस्ती कविटन्य न्याय झाला. न्यायाधीश कोण? सासरा. आरोपी कोण? फिर्यादी कोण? मुलगी. आरोपी कोण? ब्रह्मदेव. बापाच्या विरोधात फिर्याद बाबा, आरोपी बाप, फिर्यादी मुलगी, आणि जज बाप, जज नवरा. जज कोण आहे? पती आहे. न्याय चुकीचा ठरला. वेदार्थाचा गोवा कन्या विलाश, वेदे नाही आईसे सांगितले. न्याय न्याय. 6व्या क्रमांकाचा संन्यासी स्वामीजी तुमच्यातला. जीवनभर भजन केलं त्या संन्याशानं. त्या संन्याशाचं नाव देवर्षी नारद. फक्त शब्द चुकला हो. नारद चुकला चाळा भजनाचा. आपल्याकडे मंत्र्याच्या गाडीला किती दिवे होते पहिले, आता तर नाही. तर पण एक होता ना, एका मंत्र्याच्या गाडीला 222 दिवे. पण काम चुकला, वेळ चुकली, कर्म चुकलं. इंद्रा पडले बघ चंद्र झाला. कोण चंद्र? चंद्राचा प्रकाश 2च लोकांना पटत नाही, एक चोरांना आणि एक गाढवाला. कारण चोरांना का पटत नाही? कारण त्यांना उजेडात चोरी करा वाटत नाही ना, म्हणून पटत नाही. आणि पौर्णिमेच्या दिवशी गाढव मोकळे सोडा. उन्हाळ्यात जिकून सावली पडती का त्या भिंतीला गाढव उभे राहते. एका गाढवाला विचारलं, अरे सूर्यप्रकाश नाही. ते म्हणला पोळाईत लागलं इतकं. चंद्राचा प्रकाश पोळत असतो का? फक्त कोणाला पळवतो माहितीये का? गर्धवाची या पाठी निशापतीचे किरण नैवम गिरगावकर लिखितम. मोठ्यांचं वाक्य महाराज, आपलं थोडंच आहे.
पण जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र. याच्या पलीकड सांगू का? याच्या पलीकड महाराज एका पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा अमृत दुधाच्या पात्रात घेतल्याच्या नंतर ते दूध सेवन केल्याच्या नंतर 6000 नाहीसे होतात. अश्विनी कुमाराची कृपा होत असते. इतकी चंद्र अमृतात ताकद आहे. तर चंद्र किती पवित्र असेल, पण त्याला सुद्धा क्षय नावाचा रोग झाला. कारण ही न्याय देवता कोणाच्या नाही भिडभाड तुका म्हणे सानाथो. आरतीचे यजमान तयार राहा. अजामेळाची 5-7 मिनिटात चरित्र मांडतो. आणि नाईला जाणं अजामेळाला लोक जगिन्या करतात. त्या स्त्रीला सांभाळावं लागलं. परिणाम वाईट झाला. जीवनात दुःख पडलं. म्हातारपण अत्यंत फजितीत गेलं. शेवटच्या टप्प्यात एक बाळ जवळ होता. एका साधूला विचारलं महाराजजी, साधूला विचारलं काय करावा? काही नाही, या बाळाचं नाव नारायण ठेवा. पुत्राची आमिषे नारायण गोकी. बसताना नारायण, उठताना नारायण, आला का नारायण, गेला का नारायण, औषध घे नारायण, जेवायला घे नारायण, पाणी दे नारायण, इकडे ये नारायण, तिकडे जा नारायण, हे बघ नारायण, ते कर नारायण, हे पाह नारायण, ते घे नारायण, इकडे ये नारायण, जाऊ नको नारायण, त्यांच्याकडे जाय नारायण, ते घेऊन ये नारायण. सारखं नारायण नारायण नारायण. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त कलेवर त्या लागे विमान पाठविले. अजामेळा करता विमान आलं. पण एक पडकथा सांगतो पाठीमागची. 5 मिनिटात यजमान तयार राहा. मुनिश्री शुकदेवांनी प्रश्न केला. अजामेळ धर्मनिरपेक्ष होते. अजामेळानं त्या स्त्रीला काढून दिलं असतं तर 4-2% लोक म्हणले असते अजामेळ पापी. पण देवाच्या दरबारात अजामेळ पवित्र होते. अजामेळ निष्कलंक होते. परस्त्रीला रथ झालेला नव्हता. तिच्याकडे मुलगी या दृष्टीने पाहत होता. मग अशा अजामेळानं उत्तरेश्वर बापू तिचा संग का केला? त्याचं कारण गतो जन्म पाप हा. अजामेळाला हे मागच्या जन्मातला खटका होता. अजामेळ मागच्या जन्मामध्ये दंडी संन्यासी होते, विरागी संन्यासी होते, त्यागी संन्यासी होते. हिमालयाची प्रदक्षिणा करत होते. हिमालयाची प्रदक्षिणा करत असताना 22 वर्षाचा तरुण संन्यासी हिमालयाच्या थंडीनं पडला. पडल्याच्या नंतर पाठीमागं 80 वर्षाचं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आलं. त्यांच्यासोबत त्यांची कन्या होती. ते गर्भांध होते. आपल्या बापाचा हातातला काठी धरून ती मुलगी हिमालयाची प्रदक्षिणा वडिलांना करत होती. वडिलांना डोळे नव्हते, तिला डोळे होते. तिनं सांगितलं बाबा कुणीतरी एक महात्मा, अंगावर वस्त्र नाहीत, डोक्याला फक्त 14 केस आहेत शेंडीला. त्या शेंडीमध्ये एक रुद्राक्ष बांधलेला आहे. गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोरा नाही, काय नाही, वस्त्र नाही, आणि तो खाली पडलेला आहे. वडील अंध जरी होते तरी विद्वान होते. नाना प्रकारचं चातुर्य होतं. जवळ गेले, नाडी परीक्षा केली. मुलीला सांगितलं बाई संन्यासी त्यागी अनुरागी निष्ठय, पण हा संन्यासी या थंडीनं व्यापून गेलेला आहे. त्याचं शरीर आखडलेलं आहे. या संन्याशाला जर वस्त्र समर्पित केलं तर या संन्याशाला जीवदान प्राप्त होते. सांगितलं बाई माझं वय झालेलं आहे, राहिली हिमालयाची प्रदक्षिणा राहू दे. माझ्या अंगावरचं वस्त्र टाकलं तर मी मरेल, पण संन्याशी वाचेल. या संन्याशाला वाचल्याचं पुण्य मला प्राप्त होईल. मुलगी हुशार होती. वेगाच सांगतो, एक्सप्रेस गाडी आता. तिनं सांगितलं बाबा तुम्ही मरून पावतान, पण मला कोणीतरी एखादा नराधम उचलून नेईल, माझ्या शरीराचे धिंगडे उडतील. मग त्याच्यापेक्षा मी कन्या आहे, मी मृत्यू जरी पावले तर माझ्या अंगावरचं वस्त्र संन्याशाच्या अंगावर टाकते, संन्याशी जगेल. त्या व्यक्तीनं सांगितलं बाई तू जर मृत्यू पावली तर मी कुठेही ओढ्या खोड्यात पडेल, मी चक्षुहीने गर्भांधे, सगळं वाटोळ होईल जीवनाचं. तिनं सांगितलं बाबा तुम्हाला मरायचं नाही, मला मरायचं नाही, संन्याशी कसा वाचेल? स्वतःच्या कमलंडूतलं पाणी घेतलं, हातावर संकल्प सोडला, बाई तुला आशीर्वाद देऊन टाकतो माझ्या पुण्याचा, त्या संन्याशाला वाचविशील असं तू सत्कर्म कर. आणि त्या मुलीनं पुन्हा तिच्या हातावर पाणी घेतलं. संन्याशी बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. बाजूला संकल्प सोडा देवा, आणि त्या संन्याशाला सहोदरा भयव्याप्ती नाम धर्म संन्यासोस्तते वच सहोदरास्तते वच व्याप्ती पूर्णाति मुच्यते. संकल्प सोडा. हे संन्यासी महाराज, पाठ फोडून आलेल्या भावापेक्षा तुम्ही माझे बंधू आहात. आणि भाऊ समजून त्या संन्याशाच्या बाजूला निद्रा केली. एक वस्त्र दोघांनी पांघरलं. संन्याशाच्या अंगातली थंडी निघून गेली. संन्याशी पहाटे उठले. ब्राह्मी मुहूर्त होतं. हातातला कमलंडू घेतला. हिमालय जर असेल तरी चांदण्याचा प्रकाश होता. त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये कमलंडूतलं पाणी घेतलं आणि शाप दिला, पापीनी मला बाटवण्याचा प्रयत्न करत होतेस, तुला पुढचा जन्म वेश्येचा मिळेल. काय पाप होतं तिचं? तुला पुढचा जन्म वारांगणेचा भेटेल, वेशेचा भेटेल, असा त्या संन्याशानं शाप दिला. मनामध्ये
विनाकारण वितंडवाद आला आणि ही कालांतरानं जागी झाली. वडील रडू लागले. वडिलांना विचारलं, बाबा काय झालं? तुझं जीव त्या संन्याशाला वाचिलं, प्राणदान दिलं, पण तुझं जीवन मातीत गेलं. तुला पुढचा जन्मवेशेचा भेटेल. महाराज, ती अनुरागाची कन्या होती, सिद्धपुरुषाची कन्या होती, सदाचार्याची कन्या होती. तिनं बापाचा कमलंडू हातात घेतला आणि संन्याशाच्या पुढे पळत होती. संन्याशाच्या समोर उभी राहिली. संन्याशी रागवत होता. तिनं सांगितलं, काय रागवायचं तर रागा, जीवनाचं मात्र करून टाकलं, पण लक्षात ठेवा मी पण तुम्हाला सोडणार नाही. तिनं हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, मी तुम्हाला भाऊ मानलंय. माझ्या अंतकरणात तिळा इतकं सुद्धा पाप नव्हतं आणि तुम्ही मला अंतकरणामध्ये नाना प्रकारची शंका घेऊन पुढच्या जन्मात वेश्यावशीला असा शाप दिला. तुम्हाला वाचवलेलं पुण्य माझ्याकडे. मी तर वेश्या तुमच्या शापानं होईल, पण मी सुद्धा तुम्हाला शाप देते. त्या वेशीशी तुम्ही रथ होताल. गतो जन्म पापा अजामेळ भयो व्याप्तीर संगा संगाती वेशाना. म्हणून राजो, कोण्या जन्मातलं पाप कधी उतू येईल काय सांगता येत नाही. मागच्या जन्मामुळे अजामेळासारख्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्तीला एका वेशीशी रथ व्हावं लागलं. पण वाणीनं भगवंताचं भजन केलं. अनाथाच्या नाथे घातला विमानी नेला उचलोनी परलोका. महाराज, या पवित्र मुखाने भगवान शिवजीच्या सासऱ्यांनी नासून टाकलं आणि याच पवित्र मुखाने चिमुकल्या उपमन्यानं जिंकलं. याच पवित्र मुखाने अजामेळाने जगाचा बाप जिंकला. इथे श्रीमन महाभागवते पुराणे अजामेळ चरित्र प्रसंग अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ 4थ्या दिवसात आला. आदरणीय सर्वांच्या अंतकरणातलं तनामनातलं व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी भाऊ, राजकीय क्षेत्रातलं एक सर्वांच्या तनामनातलं रत्न. पण राजकीय क्षेत्र सांभाळत असताना सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी गोडशी वर्णी लावली. गेल्या 9 वर्षापासून शारदीय नवरात्र उत्सव गजर नारी शक्तीचा खूपसा आनंद वाटतो. रोज एका भाग्यवान जेवढ्या त्या मावल्या असतील त्यांच्या ठरलेल्या नियमानुसार त्या मावल्यांचा नामनिर्देश होतो आणि त्यांना पवित्र मा जगदंबेचं वस्त्र प्रसाद म्हणून समर्पित केला जातो, पैठणी म्हणून समर्पित केल्या जाती. ही द्वापार युगात जगाच्या मालकाने वस्त्राच्या रूपात द्रौपदीची लाज राखली. काय महाराज, वस्त्रदानात फार मोठं संत शिरोमणी नामदेवरायाचा अभंग आहे, वस्त्रदाने सुंदरपण. वा, कारण नामदेवरायाचा उल्लेख आहे, वस्त्रदान होत राहावं. पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील या पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील माझ्या मावल्यांना, या देशाची ओळख या देशाची स्त्री आहे, अशा पवित्र स्त्रियांना, भाग्यविधात्यांना, मावल्यांना रोज अशा प्रकारची वस्त्र समर्पित केल्या जाती. तोही उपक्रम संजय भाऊ तुम्ही आजमवला. भाऊंच्या धर्मपत्नी आदरणीय सुवर्णाताई, एक सात्विक वारकऱ्यांचं घर, ज्या घरी तुळशी वृंदावन दिव्य अशा प्रकारचे दिवे लावल्या जातात आणि संतांच्या नामाची, देवाच्या नामाची ध्वनी कीट लावल्या जाते, असं गोडसं कुटुंब. आणि त्या कुटुंबाला माझ्या गोपालकृष्णाचा, मा जगदंबेचा गोडसा आशीर्वाद प्राप्त हो. ज्या आधिपत्यात तुम्ही वावरता त्या आधिपत्यात गरुडाच्या पंखाने उंच भरारी घेऊ, गोड अशा प्रकारचं तुम्हालाही अधिष्ठान प्राप्त हो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला विराम देतो. त्यांच्या सान्निध्यात असलेले आदरणीय संतोष भाऊ ज्वेलर्स आहेत, तुकाराम सटाणे जे आहेत, सुरेश अण्णा नेमाडे आहेत, सोपानराव देशमुख आहेत चेअरमन, अमोल पाटील वरकड आहेत, विशालजी दारुंटे आहेत, रामेश्वरजी नावंदर आहेत, आप्पासाहेब हिवाळे पाटील आहेत, गोपाळ शेठ राऊत आहेत, संदीपजी साबणे आहेत, मुकुंदजी जोशी आहेत आणि सार्वजनिक दुर्गा माता उत्सव मंडळ उपस्थित. ही सगळीजण आलेली श्रोते मंडळी, 40-40 किलोमीटरहून आलेली, सर्व काही बरीच खेड्यापाड्यातून सुद्धा आलेली, एवढ्या दगदगीच्या वातावरणात आलेली सर्व श्रोते मंडळ, तुम्हालाही साष्टांग प्रणिपात करतो. आज गुरुवर्य बाळकृष्ण महाराज दिघेजी बाबा आलेले आहेत. आदरणीय श्रीगुरु सोमेश्वरानंद गिरीजी बाबा सुद्धा या ठिकाणी आले. दोन्ही सत्पुरुषांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्त मोहन महाराज गुले असतील, चे साहेबराव महाराज असतील,
आदरणीय फकीराव महाराज असतील, आदरणीय उत्तरेश्वर बापू वांगीकर असतील, आज नामदेव फर्निचरचे सर्वा आमचे विकासजी जयस्वाल सुद्धा आले, त्यांनाही धन्यवाद. आमच्या दोन्ही वेदमूर्ती गुरुवर यांना प्रणाम करतो, दंडवत करतो. ज्यांच्यामुळे भाऊ तुम्ही मला फोन केला, ज्यांच्या मार्फत आदरणीय गिरिजीनाथ महाराज, त्यांनाही धन्यवाद प्रणाम करतो. हे साऊंडवाले तुम्हालाही धन्यवाद देतो. महिलांना पुन्हा विनंती करतो, तुम्हाला वाढण्याचा प्रयत्न करा, तुम्हालाच वाढण्याचा प्रयत्न करा. प्रसाद आता नंतर जो प्रसाद होतो तो प्रसाद, आमच्याकडे 2 महात्मा जन्माला आलेले भाऊ, त्यांच्याकडे कीर्तन मागायला गेले की त्यांनी एकच म्हणायचं, माणसं किती जीव घालशील, प्रसाद किती लोकांचा करशील, आणि ते कीर्तन देत होते. त्यांनी आयुष्यात कधी पैशाला हात लावला नाही, पण ते एकच म्हणायचे, प्रसाद किती करशील, मी तुझ्या इथं कार्यक्रमाला येतो. आनंद वाटला. रोज येणाऱ्या सद्भक्तांना मा जगदंबेचा फलाहार प्रसाद तुम्ही देता. तुमच्या त्याही कार्याला गोड अशा प्रकारची गरुडाची झेप येवो ही माझ्या गोपालकृष्णाच्या मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि परवाला रविवारी 28 तारखेला दुपारी 2 वाजता कथा सुरू होईल, तेवढं मला माफ करा, कारण मी अगोदरच 6-7 महिन्यापूर्वी एक कीर्तन घेतलेलं होतं. त्या कीर्तनाचं पत्रिकासुद्धा नमूद झालेली आहे. म्हणून परवाला रविवारी 28 तारखेला दुपारी 2 वाजता कथा सुरू होईल, याची पुन्हा एकदा दखल घ्या. उद्यासुद्धा मी त्याचं तुम्हाला उल्लेख करत राहील, पण परवाला रविवारी 28 तारखेला 2 वाजता कथा सुरू होईल. आणि त्याच्यानंतर सुद्धा फराळाची व्यवस्था होणार आहे त्याच वेळेला, याची दखल सर्वांनी घ्यावी. आरतीवाली मंडळी सगळीजण या. हॅलो, या ठिकाणी आरतीच्या पूर्वी रामगड संस्थानचे प्रमुख हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज दिघे यांचं पूजन होणार आहे. त्याचप्रमाणे सोमगिरी महाराज यांचंही संयोजन समितीच्या वतीनं पूजन होणार आहे. दोन्ही महाराजांना विनंती आहेत आपण या पूजनाचा स्वीकार करायचा आहे. आजच्या आरतीचे यजमान आहेत बाबासाहेब पवार, मनोज गायकवाड, बाळासाहेब उर्फ सचिन शिंदे, निलेश गावंडे, महावीर कटारिया, महेश उदावंत, देवेंद्र सुवर्णकार, सचिन दहिवाळकर, शिवप्रसाद बनसोड, वीरेंद्र दहिवाळकर, अनिल वर्मा, डॉक्टर उद्धव काळे, प्राध्यापक विशाल गायकवाड, मंगेश जोशी व जयेश निरपळ या सर्व मान्यवरांना विनंती आहेत आपण सपत्नीक मंचावरती आरतीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी आज या भागवत कथेसाठी मुद्दामून उपस्थित असलेले रामगड संस्थानचे प्रमुख हरिभक्तपरायण बालकृष्ण महाराज दिघे व सोमगिरी महाराज यांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने संजय भाऊ जाधव व सोपानजी देशमुख, तसेच संतोषजी आंबिलवादे, सुरेशजी नेमाडे, अमोलदादा वरकड हे सगळं पदाधिकारी स्मृतिचिन्ह व शाल देऊन पूजन करत आहेत. आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल. ऐका, तुम्ही जर ऐकायला तयार असाल तर 1 वाजता पण कथा सुरू करतो. परवाला 1 वाजता 3 तास कथा करू आपण, काय हरकत नाही. आणि 4च्या नंतर महाप्रसाद होईल. आरतीचे यजमान बरोबर 1 वाजता या. मी येतो, मी 1:45 हजर होतो, तुम्ही सुद्धा 1 वाजता या. उद्या पण नमूद करतोय. आरतीचे यजमान 15 आहेत. थोडंसं लांब थांबायचं आपण, व्ही शेप मध्ये, म्हणजे सगळ्यांना जागा मिळेल. राऊंड मोठा करायचा आहे आपण सगळ्यांनी. कूलर बंद करा, म्हणजे दिवे विझणार नाहीत, निरंजनी विझणार नाहीत. व्ही शेप मध्ये थांबायचंय सगळ्यांनी. ज्या जोड्या आहेत त्यांनी व्ही शेप मध्ये, म्हणजे इथनं असं व्ही शेप मध्ये थांबलं तर सगळ्यांना जागाही मिळेल, फोटो व्यवस्थित येईल. आणि समोर ज्या महिला भगिनी आहेत त्यांनाही या ठिकाणी आरती दिसेल. ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत आरतीचं ताट घेऊन त्या समोर यायचंय. चंद्राकृती उभं राहा सगळ्यांनी, चंद्राकृती असं गोडसं. आणि थोडंसं दुरून धरा, मोठं रिंगण धरा, म्हणजे सगळ्यांना उभं राहता येईल. इकून 7 जोड्या. मागे मागे सरका, चंद्राकृती सरका, मागे मागे सरका, अजून मागे मागे सरका. हॅलो हॅलो. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. आरती कुंज बिहारी की, श्री गिरिधर कृष्ण मुरारी की. गले में वयजंती माला, बजावे मुरली मधुर बाला. श्रवण में कुंडल झलकाला, नंद के आनंद नंदलाला. नंद की नंद सियानंद कंद मोहन वज्रचंद. राधिका रमण बिहारी, गिरधर कृष्ण मुरारी. आरती
बरसे अलक कस्तूरी तिलक चंद्रसी झलक ललित छवि श्यामा प्यारी गिरधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरधर कृष्ण मुरारी कनकमय मोर मुकुट बिनसे देवता दर्शन को तरसे गगन से सुमन राशि बरसे बजे मूरत मधुर निरदन वालमी संग अतुल रति रूप कुमारी गिरधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरधर कृष्ण मुरारी जहाँ से प्रकट भये गंगा कलश बलिहारी श्री स्मरण में हो नमो गंगा बसे शिव जटा देवी हरे अलकी चरण छवि श्री बनवारी गिरधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरधर कृष्ण मुरारी चमकती उज्ज्वल तकरी बज रही वृंदावन चहुदिश कोटि पालती हसत मुखमन यशोदानंद देवकी चंदा भक्ति गोपिका कुमारी गिरधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी गिरधर कृष्ण मुरारी श्री गिरधर कृष्ण मुरारी श्री गिरधर कृष्ण मुरारी दुर्गे दुर्गवधारे दुर्गे संसारी अनाथनाथयांगे करुणाविस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरि परवाता संकट निवारी जय देव जय देशासी नित्यासुरवने सुवर्णेश्वर भारत संगोरी जय त्रिभुवनि माता तुलसीनारी श्रमण ब्रह्मचारी साई वारो करुणवारी भावसुभलाये देवी नित्यासुरवने सुवर्णेश्वर भारत संगोरी जय देव प्रसन्नवती ईशापासून सोडी दुःखापासून सोडी थोडी भवभाषा आंबे वाचून विनाशा हरी तने लाला देशा जय देव सुवर्णेश्वर भारत संगोरी जय देव कलियुगम करुणावतारम संसार सारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमः हरिलोकामन वन्दे चरण गुणार पायन देयाई करार भोजन भानुवाय मन नामानुमान सवारी माझी आस जन्मो जन्मी तुझारा करिता वार करे हरी चुकोनी हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ करिता वार करे वारी हरी चंद्रभागे स्नान तुका मागे ही चिदान करिता वार करे वारी चुकोनी हरी हरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पिता पंढरीनाथ भगवान की